ज्याची कीर्ती साऱ्या जगतात या महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास या शेवटच्या 10-15 मिनिटात आपल्या अंबामध्ये घेऊन आला. राजे राजे हे स्वराज्य तुम्हाला निर्माण करायचं राजे. 12वे शतक महाराष्ट्रासाठी महत्वाचं शतक. त्या 12व्या शतकात विश्वमाऊली ज्ञानोबाराय मराठी भाषेचा गौरव करतो. त्या 12व्या शतकात विश्वमाऊली ज्ञानोबाराय मराठी भाषेचा गौरव करतो. माझा मराठाची बोल कौतुके पै अमृता तेही पैदाजी ऐसी अक्षरे रसिके मेळ या मराठाची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ होतो. सनई चौघडे वाजू लागले. पाना फुलांना बहर आलाय. वारकरी आणि धारकरी नाचताय. सुंदर महाराष्ट्र दिसतो. भगव्याचा रंग गडद आहे. सह्याद्री दिल्लीच्या तख्तात ताट मानेला असा सुंदर दिसणारा महाराष्ट्र. असा सुंदर दिसणारा महाराष्ट्र आणि या 12व्या शतकात तेजोमय दिसणारा महाराष्ट्र. आणि मग या 12व्या शतकानंतर खरा इतिहास घडायला सुरुवात झाली. 8000 इस्लामिक सत्तांनी पहिलं आक्रमण केलं आणि यांचा मोरक्या होता अल्लाउद्दीन खिलजी. दिन 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 करत अल्लाउद्दीन खिलजी आला. अल्लाउद्दीन खिलजी आला. आठ 8000 इस्लामिक सत्तांनी आक्रमण केलं आणि यांचा मोरका होता अल्लाउद्दीन खिलजी. त्यांनी आक्रमण केलं. आया बहिणींची इज्जत तुटल्या गेली. मंदिरं उद्ध्वस्त झाली. मंदिरातले देव उद्ध्वस्त झाले. भगव्याचा रंग अंधुक झाला. आणि मग कोण रोकल हे वादळ? दादा हे वादळ रोकायला एका वादळाची गरज. आणि महाराज नुसत्या वादळाची नाही भगव्या वादळाची गरज या महाराष्ट्राला होती. 288 वर्ष महाराष्ट्र लढत होता आणि 288 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आवाज दिला. ए कोल्हापूरची महालक्ष्मी, ए तुळजापूरची आई तुळजाभवानी, ए वणीची सप्तशृंगी, ए माहूरची रेणुका माता, ए आई बागेश्वरी, तुला दार उघडावं लागल. आता जर दार नाही उघडलं तर अनर्थ होईल. बये ए बये ए बये दार उघड. दार उघड बया दार उघड बया दार उघड बया दार उघड दार उघड दार उघड बया दार उघड दार उघड बया दार उघड बया दार उघड बया दार उघड बया दार उघड 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 दारू दारू भैया दारू घर दारू भैया दारू दारू भैया दारू भैया दारू भैया दारू भैया दारू भैया दारू दारू भैया दारू भैया दारू भैया दारू भैया गोंधळी गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळी गोंधळी आंबेचे गोंधळी गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळी 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 आम्ही अंबेचे गोंधळी 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 आम्ही अंबेचे गोंधळी गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळी 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 आम्ही अंबेचे गोंधळी 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 आम्ही अंबेचे गोंधळी 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 ना आम्ही अंबेचे गोंधळी 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 आम्ही अंबेचे गोंधळी दारू भैया दारू भैया दारू भैया दारू भैया दारू भैया दारू कोल्हापूरची महालक्ष्मी दारू दारू आणि आवाज झाला. आणि बयन दार उघडलं. बयन दार उघडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये. महाराज उस्मानाबाद नाही धाराशिव, अहमदनगर नाही अहिल्यानगर, हे औरंगाबाद नहीं छत्रपति धर्मवीर संभाजीनगर। ए भाई, भारत में रहना पड़ेगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा। तिरंग्याला सॅल्यूट करावं लागेल, भगव्याला नमन करावं लागेल,
आणि 18 पगड जाती 12 बोलतेदार यांचा महाराष्ट्र मानावा लागेल. वयनदार धाराशिव जिल्ह्यामध्ये आईसाहेब जिजाऊंना दिवस गेले. शहाजीराजे सांगतात पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा. असा पुत्र जन्माला घाला. आदिलशाही निजामशाही कुतुब मुघलराज फ्रेंच यांच्या मानगुटावर बसेल आणि पुन्हा एकदा हा भगवा या महाराष्ट्रावर उभा करेल. आईसाहेब जिजाऊंना शिवनेरीवर आणण्यात आलं आणि मग आईसाहेब जिजाऊंना डोहाळे लागली. महिला मंडळ कसले डोहाळे? आंबट खायचे. लक्ष्मी म्हणते आई काय खाऊशी वाटतं? हे लक्ष्मी, माता भगिनींची इज्जत तुटल्या गेली. मंदिरं उद्ध्वस्त झालीत आणि मंदिरातले देव उद्ध्वस्त झाले. ऐका, मला कधी कधी विचारलं जातं कीर्तनात छत्रपती शिवाजीराजे का सांगायचे? छत्रपती शिवाजीराजे काय देव होते का? दादा, छत्रपती शिवाजीराजे देव होते का माहिती नाही, पण राजे होते म्हणून आमच्या मंदिरातली देवा शिल्लक आहे. राजे होते म्हणून इथं कीर्तना चालली. राजे होते म्हणून हा कपाळावरचा गंध शिल्लक आहे. हा कबीर महाराज कोण्या जातीचा आहे हे नंतर, तो महाराष्ट्रातल्या मातीचा आहे ही गोष्ट आधीची आहे. महाराष्ट्राची माती 18 पगड जाती 12 बोलतेदार. या मंदिरातील देव शिवरायांमुळे शिल्लक राहिले आणि मंदिराचा जीर्णोद्धार पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकरांमुळे झाला. असाच नाही उभा राहिला महाराष्ट्र. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रणरागिनी जबरदस्त कार्य. सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रचली आणि मग कल्पना चावला पर्यंतच्या महिला अंतरावीरापर्यंत पोहोचल्या. साऊ पेटती मशाल, साऊ आगदी जलाल, साऊ शोषितांची ढाल अशा सावित्रीबाई फुले या मातीत जन्माला आल्या. महाराज असा उभा राहिला महाराष्ट्र. आणि मग आईसाहेब जिजाऊंना डोहाळे लागले. मला घोड्यावर बसावंसं वाटतंय, मला सिंहासनावर बसावंसं वाटतंय, मला दानपट्टे फिरवावेसे वाटतात, मला दानपट्टे फिरवत दुश्मनांच्या गर्दनेडवत स्वराज्य निर्माण करावंसं वाटतंय. स्वराज्य निर्मितीचे डोहाळे आईसाहेब जिजाऊंना लागले आणि दिवस जवळ आला. दिवस जवळ आला फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630. शिवनेरीतून आवाज आला, आयुष्यभर जीवाशी खेळत आणि या रयतेचं रक्षण करेल तो छत्रपती शिवाजी राजा शिवनेरीवर जन्माला आला आणि अवघ्या महाराष्ट्राला आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, आजी आनंदी आनंद झाला. तळवे तळहात टेकत डाव्या गुडघ्याने रांगत. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळ कृष्ण नंदा घरी आनंद द्या मरण. आई तुळजा भवानीने दार उघडला. कोल्हापूरच्या महालक्ष्मीने कौल दिला आणि बागेश्वरी माता आज नवसाला पावली. खऱ्या अर्थानं हिंदुत्वाची आन मान आणि शान, भगव्याची शान शोभा राजा जन्माला आला. सनई चौघडे वाजू लागले, पाना फुलांना भर आला आणि शिवनेरी तेजस्वी दिसू लागला. कारण तेज सूर्य जन्माला आला. मुघलांचा कर्दन काळ जन्माला आला आणि पाहता पाहता छत्रपती शिवाजी राजांचं वय वर्ष झालं 10 वर्ष. आणि वयाच्या 10व्या वर्षी शेवटची 5 मिनिटं, वयाच्या 10व्या वर्षी महाराजांचं पहिलं लग्न झालं. द्या थोडा म्युझिकला. स्वर बंद करा, थोडा कमी करा. बाबा वयाच्या 10व्या वर्षी महाराजांचं पहिलं लग्न झालं. लक्ष नाही का? 10वं वर्ष म्हणजे आपली 35 वर्षाच्या अजून रेंजला नाही. त्यांना कळणच काय करायचे. काही काही तर अशी जन्माला आल्यात ती आल्यात म्हणून जगवायच्या, काही कामाची नाहीत ती समाजाच्या. महाराज हे वास्तव आहे. 6 नाही वाजले की 90 जिंगाटी. ती आई म्हणते महाराज खरं सांगतो पोरग लय बारी, पण फक्त जरा त्याला प्यायचं याडी. ए ताई बर का दादा, अरे आम्ही जीवनमुक्त वस्तू आता बघितल्या माणसांची. ती विचारी पत्नी अशी दारात बसली,
दोन्ही लेकरांना मांडी घेऊन. म्हणलं काय झालं तायडे? तायडे म्हणते खरं सांगू महाराज, ते सगळे आईस्क्रीम घेऊन येतात ना, पोरं म्हणतात आपला पप्पा कधी यायचा. त्यांना माहितीच नाही याचा लिव्हर कधी फेल झाला, किडनी फेल येऊन गेला. तरुणांनो, निर्व्यसनी राहणं हा एक खरा मोठा परमार्थ आहे, लक्षात नाही का? निर्व्यसनी राहिली पाहिजेत आपल्याकडे. अहो कळलं पाहिजे या कीर्तनातून काय परिवर्तन करायचंय हो. 26 वर्ष झाला आपला सप्ताह चालू आहे. या 26 वर्षात बघा, सप्त्यात प्रत्येक वर्षी 10-20 माळकरी झाले तरी परिवर्तन आहे. आज मात्र खऱ्या अर्थानं हा सगळा सांगायचा मुद्दा असा आहे. थोडा वेळ मी घेतला होता मला. महाराज वयाच्या 10व्या वर्षी महाराजांचं पहिलं लग्न झालं. वय वर्ष 10 वर्ष. शुभा अरे करावं लागेल लगीन. बरं 8 लग्न झालीत महाराजांची. हम दो और हमारे दो. महाराजांनी 8 लग्न का केली माहिती का? राजकारण म्हणतात. राजकारण हे सुंदर समाजकारण आहे. शुभा जर मुघल आदिल निजाम कुतुब यांच्या सैन्याशी लढायचं असेल तर आपलं संघटन वाढवावं लागेल. सोयरीक जोड शुभा सिंदखेड राजा जाधव घराणं आपलंय, निंबाळकर घराणं, मोहिते घराणं, थोडंसं इको कमी करा. ही सगळी घराणी महाराजांनी आज एकत्र केली. बघा काय कुशल नेतृत्व होतं महाराज. राजकारणातला पहिला गुण संघटना आईसाहेब जिजाऊंनी शिकवलं शिवराजांना. राजकारण खरंच समाजकारण आहे. 2-3 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, ज्यांनी 6 वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवलं, जे अर्थमंत्री राहिले, राजकारण हे राजकारण नसून ते समाजकारण आहे. आम्ही जन्माला आलो तर आम्ही समाजाच्या कामाला यावं. शेवटच्या श्वासापर्यंत समाजाची सेवा करत राहिले. आदरणीय अजितदादा पवार, विषय पक्षाचा नाही, आम्ही कोण्या पक्षाचे, काय काम करतो, राजकारण हे नंतर, पण आम्ही समाजासाठी काम करतो. ही गोष्ट प्राधान्यक्रमानं यांनी समाजासाठी केली. या विमान दुर्घटनेत त्यांचं जाणं झालं, पण महाराज जाणं काय, तरी वय वर्ष 66 आहे, कमी वय, पण राजकीय क्षितिजावर तळपती तलवार म्हणजे आदरणीय अजितदादा पवार, ज्यांनी खऱ्या अर्थानं राजकारण हे किती सुंदर समाजकारण हे समाजाला सांगून दिलं. आणि म्हणून मला असं वाटतं ज्या माणसांचं जाणं समाजासाठी, ती माणसं गेल्यानंतर समाजाच्या हृदयात जिवंत राहतात. दादा गेलेत, पण या 2-3 दिवसात तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्रातल्या बऱ्याच व्यक्तींना, सगळ्यांनाच फार हळहळ वाटलं. काहींना वाटत होतं की आपल्या घरातला कोणी जवळचा व्यक्ती गेला का काय. हे का झालं खरं सांगू का तुम्हाला? याच्या मागची कारणं काही असतील. झालं, दुर्घटना झाली, माणूस आहे, जन्माला येणार आहे, तो जाणार आहे. करायचे कंटिन्यू, माणूस जन्माला येणार, तो जाणार आहे. परंतु खऱ्या अर्थानं फार कमी वर्ष काही माणसं जगली, पण ती माणसं समाजासाठी कामाला आली ना, ती माणसं खरंच जिवंत राहिलीत. मला असं वाटतं किड्या मुंग्यांसारखं नाही जगायचं आपल्याला. महाराज एकदा आयुष्यानं परत थोडी देणार आहे आपण जन्माला. आपण गेलो की गेलोच. आणि दादांसाठी एक वाक्य बोलावं असं वाटतं, जिंदगी मिलना ये भाग्य की बात है, मृत्यू होना ये समय की बात है, लेकिन मृत्यू के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है. गेल्यानंतर जिवंत राहता येतं, समाजासाठी जगावं लागतं. खरंच अंतकरणातून आदरणीय अजितदादांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली आहे. युगायुगातून माणसं जन्माला येतात, असाच युग प्रवर्तक शुभा राजा. वयाच्या 10व्या वर्षी पहिलं लग्न झालं. पहिलं लग्न निंबाळकर घराणं, सातारा फलटण. मुधोजी कन्यागडावर घेऊन या उद्या. निंबाळकर म्हणतात चुकलं काय? अरे या मुधोजी. आले निंबाळकर कन्याला गडावर घ्या. या कन्याचं नाव आहे महाराणी सईबाई, छत्रपती धर्मवीर संभाजीराजांच्या आई साहेब. सईबाई तिथं जाऊन उभी राहिली, तर शुभाराजे तलवार चालवतायत. मुधोजी म्हणतात हे सई, ते शुभाराजे आहेत असं बघायचं नसतं. आबासाहेब हे तलवार चालवतायत, हे दानपट्टे. हो सई, ते शुभाराजे नवा. आबासाहेब हे शुभाराजे नवा. सई
अरे बरखास्त करते राज्यातून आपल्याला शोभा राजे येते. सई तशीच फिरली ना आईसाहेब जिजाऊंच्या मांडीवर जाऊन बसली. आईसाहेब म्हणतात, कोण ग तू? सई मी. निंबाळकर ह्याची वाघीण म्हणतात मला. मुजराच नाही केला सईनी. मधोजी म्हणतात, राष्ट्रमाता राजमाता स्वराज्य माता मासाहेब जिजाऊ आहेत. हो सई मुजरा करा त्यांना. आई चुकला आमचा, आम्ही मुजरा नाही केला. ते आमच्या आबासाहेब म्हणतात ते शिवमहाराज आहेत. सई तुला काय वाटतं? आम्हाला वाटतं ते शिवमहाराज नवं आई साहेब. उद्धवजी म्हणतात, सई अपमान केलास का ग बापाचा? सई म्हणते, आबासाहेब बहुमान मारायला आली तुमची सई. नाही आबासाहेब ते शिवमहाराज आहे. मुदोजी तुम्ही नाही बोलायचं आता सई बोलणार. आई म्हणते, बोलणार सई, ते शिवमहाराजे नाहीत. हो आई साहेब ते शिवमहाराजे नाहीत, ते छत्रपती शिवाजी राजे आणि ते महाराष्ट्राचे पहिले छत्रपती होणार आहेत. हे सई, अरे कसं ओळखलं? अरे फिरणारा दानपट्टा आणि तलवारीची धार सांगती. ही तलवार मुघलांच्या गर्दन उडवणार. पुन्हा एकदा स्वराज्य निर्माण होणार आई साहेब. आणि या सुवर्ण अक्षराचे साक्षीदार महाराणी सईबाई असणार. साथ देशील ना ग सई? शेवटपर्यंत साथ दे. पण महाराणी सईबाई या महाराष्ट्रातल्या दुर्दैवी आई ठरल्या आज. कारण बाळ शंभूराजे 2.5-3 वर्षाचे होते आणि सईबाईंच्या देहातला प्राण निघाला. जगदंबा हे सई. शिवराजांना आठवण यायला लागली. बाळराजे म्हणतात, आई साहेब अरे का रडता तुम्ही? आई साहेब म्हणतात, शंभूराजे तुमचा हात द्या ना आमच्या हातावर, शेवटचा श्वास चालला आमचा. बाळराजे म्हणतात, आई साहेब ओ आई साहेब तुमच्या डोळ्यात पाणी आहे पण काहीतरी वेगळं दुःख आहे. बाळराजे तुमच्या आबासाहेब आमच्यावर नाराज आहेत, ते येत नाहीत आम्हाला भेटायला. शिवबाराजे नाराज होते. याचं कारण होतं शिवबाराजांना असं वाटलं की महाराणी सईबाईंनी फसवलं. शब्द दिला होता ना शेवटपर्यंत साथ देईल, नाही फसवला. ओ शंभूराजे आम्ही नाही फसवलं त्यांना सांगा. बाळराजे म्हणतात, आबासाहेब अरे या ना आमच्या आई साहेबांना भेटायला. इथं कुठं